नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्या मात्र आता आपल्या रूममध्ये विचार करत असते की इन्स्पेक्टर साहेब आता जे काही म्हटले की आम्ही अगदी सर्व काही शोधले, परंतु गाडी मात्र खूप अशी वेगळ्या अवस्थेत होती. गाडीची खूप अशी दुर्दशा झाली. आम्ही तिथे खूप काही शोधले, परंतु तेथे आम्हाला कोणीच नाही सापडले. तेव्हा आता हे सर्व विचार करत असताना ऐश्वर्या म्हणते की नक्की हे सर्व काय सुरू आहे. तर म्हणजे गाडीसुद्धा रिकवर झाली, परंतु अजूनपर्यंत सारंग काही सापडला नाही. मी त्यांना प्रेग्नेंट असल्याची थाप मारली आणि त्यानंतर मात्र सारंग कुठे गेला अजूनपर्यंत त्याचा काही तपास नाही. नक्की कुठे गेला असेल याचा ती आता विचार करत असताना मात्र आता सुमित्रा तिला जे काही विचारलेलं असतं की अगं सारंग कुठे आहे, सारंग तुझ्याबरोबर नव्हता का. नानासुद्धा आता तिला म्हटलेले असतात की सारंग रात्रभर बाहेर आहे आणि तुला अजूनपर्यंत माहिती नाही की आपला स्वतःचा नवरा कुठे आहे. मग सारंग कुठे आहे तुला माहिती असायला हवे होते. नक्की हा सारंग कुठे गेला असेल आणि मी खोटं बोलत होते हे सारंगला तर कळाले नसेल ना. म्हणून ऐश्वर्याच्या आता डोक्यामध्ये हा विचार येतो आणि तेवढ्यात आता जानकी आता येते. जानकी आता ऐश्वर्याला विचारते की काय ग ऐश्वर्या, काय करते तू इथे आणि कसले विचारत आहे तू. म्हणजे अच्छा तुझं खोटं पकडलं जाईन याचा तू विचार करते. तर त्यावर आता ऐश्वर्या विचारते की माझं खोटं आणि कशाबद्दल बोलतेस ग तू. तर जानकी म्हणते की अगं तुझं खोटं हाच तर एक खूप मोठा विषय आहे. तर जर बोलायला घेतलं तर एक जन्म सुद्धा कमी पडेल. अगं सारंग भाऊजींनी तुझ्यावर किती प्रेम केलं, अगदी जीव सुद्धा ओवाळून तुझ्यावर त्यांनी टाकला. अगं प्रत्येक गोष्टीत त्यांनी तुझी साथ दिली. तुझ्या खोटारडेपणात, अगदी तुझ्या कटकारस्थानात सुद्धा सारंगने तुझी साथ दिली. सारंग भाऊजी दिवसभर सापडत नाही आणि तू इथे काय करतेस. अगं काय करतेस, तू तर त्यांची बायको आहे आणि तू येथे अगदी इकडे तिकडे फेऱ्या मारतेस. तर आता मात्र ऐश्वर्या रागाने म्हणते की मी काय करायला पाहिजे असं तुला वाटतं. तर जानकी म्हणते की अगं तू तर त्यांची बायको आहेस. एखादी बायको असते ना तर ती नवऱ्याला दिवसभर शोधायला गेली असती, अशी तुझ्यासारखी रूममध्ये बसली नसती. तेव्हा आता ऐश्वर्या रागाने म्हणते की अगं तू तर या घरातील आदर्श वहिनी आहेस ना, मग तू जा त्या सारंगला शोधायला. त्यावर आता जानकी म्हणते की अगं तुला तर फक्त आरेला कारे इतकंच करता येतं आणि तेवढंच नाही ग, नाटकं सुद्धा तुला छान करता येतात. खाली तर तू आईंसमोर काय दाखवलं की अगं तुला सारंग भाऊजीबद्दल किती काळजी आहे, किती प्रेम आहे. तुझं प्रेम आणि तुझी काळजी हे सगळं काही मला कळते आणि तुमच्या दोघांमध्ये नक्की काय नातं आहे हे मला चांगलंच माहिती आहे. बिचारे सारंग भाऊजी, अगं खरंच ते तुझ्याशी लग्न करून फसले ग. तेव्हा ऐश्वर्या रागाने म्हणते की हे बघ तुझे हे फुकटचं लेक्चर आहे ना, तर ते देऊन झालं असेल तर जा इथून तू. मी तुझी फुकटची बडबड इथे ऐकायला बसलेले नाही. तर आता जानकी म्हणते की हो जाणारच आहे, परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, खरं माणसाला खूप पुढे घेऊन जातं आणि खोटं मात्र अगदी माणसाला खड्ड्यामध्ये टाकतं, संकटात आणतं. आणि आजपर्यंत तू इतकं जे काही माणसाला खोटं बोललीस ते सगळं काही तुला संकटात शेवटी घेऊन जाणार आहे. तर आणि ही जी काही गोष्ट आहे तर ती लक्षात ठेव. तेव्हा आता जानकी बाहेर निघून जाते. तर ऐश्वर्या विचार करते की हे असं का बोलत असेल, कारण यामध्ये आता जे काही घडत आहे तर त्यात जानकी आणि ऋषिकेशचा तर हात नसेल ना. आता इकडे सारंग आणि सौमित्र हे पोलीस स्टेशनमध्ये असतात. तर सौमित्र आता पवार साहेबांना म्हणत असतो की खरंच वा पवार, तुम्ही काय ॲक्टिंग भारी केली हो. आणि तुम्हाला सांगतो की ह्या पोलिसांच्या वर्दीमध्ये एक असा कलाकार दडलेला आहे. तर त्यावर आता हे पवार आहे तर ते हसतात आणि म्हणतात की काय वकील साहेब, अहो मस्करी करतात तुम्ही माझी. आजपर्यंत आम्ही अशी कोणतीही खोटी माहिती दिलेली नाही, परंतु आजपर्यंत मला आता हे खोटं बोलावं लागले. तुमच्या आईसमोर मला हे सर्व खोटं बोलावे लागले आणि त्यांना चक्कर सुद्धा आली हो. तेव्हा आता सारंगला वाईट वाटतंय. तर आता पवार म्हणतात की खरंच मला फार असं वाईट वाटलं, परंतु आता हे सर्व आहे तर ते मी तुमच्या आणि ऋषिकेश दादांच्या सांगण्यावरून हे सर्व केले. तर मला तर खात्री आहे ना की हे सर्व केल्यानंतर सत्य हे समोर येईल म्हणून. तेव्हा सारंग म्हणतं की हो हो नक्की येईल आणि हे सर्व त्या ऐश्वर्यानेच केलेलं आहे आणि मी होतो ना त्यांच्यासोबत. आणि नाही हे बघा आम्हाला म्हणजे माहिती आहे, परंतु आमच्याकडे काही पुरावा तर नाही, म्हणून हे सर्व नाटक आपल्याला करावे लागते. त्यावर आता सौमित्र म्हणतं की हो एकदा की सगळे पुरावे मिळाले तर सर्व काही गोष्टी आपोआप क्लिअर होतील आणि मग सहजपणे आपण कोर्टामध्ये हे सिद्ध करू शकतो की या सर्व मागे ऐश्वर्याचा हात होता. तर त्यावर आता सारंग
म्हणतो की हो बरोबर आहे दादा तुझं, हे बघ जानकी बहिणीच्या आई आहे ना तर त्या लताबाई आहेत आणि त्या कुठे आहेत, त्यांना कुठे ऐश्वर्याने अगदी ठेवलेलं आहे तर ते सुद्धा आपल्याला कळेलच। त्यावर आता पवार म्हणतात की हो मला तर तुमच्यावर विश्वास आहे, परंतु आता पुढे काय करायचं। आणि तेवढ्यात तेथे अवंतिका येते। अवंतिका म्हणते यापुढे मात्र सारंग भाऊजींचं जे काही करायचं आहे ना ते सर्व मी करणार। तेव्हा आता सारंग म्हणतो की बापरे वहिनी, अगं सगळा राग काढणार की काय आतापर्यंतचा। तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो हो। तर आता सौमित्राला हसू येते। सारंग विचारतो की म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहात बरं। तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो भाऊजी मी तुम्हाला सगळं काही सांगते, आज मात्र मी तुमचा मस्त असं मेकअप करणार आहे। तर सारंग विचारतो की बहिणी अगं पण माझा मेकअप कशाला करतेस। तेव्हा आता अवंतिका म्हणते की अहो भाऊजी शूटिंगचा मेकअप नाही हो, तुमचा असा हटके मेकअप करणार आहे। आणि हे बघा आपण नाटक करतोय ना, आणि मग ते थोडंसं अगदी रिअली असं वाटायला नको का। सारंग विचारतो की अहो वहिनी खरंच मला नाही कळले की नक्की तुम्ही काय म्हणतात ते। त्यावर आता अवंतिका समजावते की हे बघा सारंग भाऊजी कसे आहे की तुमचा एक खूप मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे, तर तुमच्या चेहऱ्यावरती रक्त जखमा हे सगळं दिसायला नको का, हे सर्व खरं वाटेल। तर लगेच आता सारंग म्हणतो की अच्छा म्हणजे हे सगळं तुम्ही करणार आहात, तर अरे वा वा वहिनी चालेल, खरंच मला तर खूप चालेल। अवंतिका म्हणते की अहो सारंग भाऊजी आता तुमच्या चेहऱ्याला रंग लागेल ना तेव्हाच कुठे त्या ऐश्वर्याचा खरं जे काही रंग रूप आहे ना तर ते सगळ्यांच्या समोर येईल। तर तेव्हा आता सारंग म्हणतो की बरं वहिनी ठीक आहे, आणि जर असे होणार असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या चेहऱ्याला रंग लावा, मी तयार आहे। तर अवंतिका म्हणते की हो अहो भाऊजी तुम्ही बघतच राहा की असं मी काहीतरी तुमचा मेकअप करते। ऐश्वर्याला मात्र धक्काच बसला पाहिजे। आणि लगेच आता तयारीला लागतात। आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या इकडे रूम मध्ये असते आणि तिला आता एका अननोन नंबरवरून आता हा मेसेज येतो। तेव्हा ऐश्वर्या विचार करते की असा म्हणजे न ओळखणारा नंबर आहे, तर त्यातून कोणी हा मेसेज केला असेल, म्हणून ती आता तो मेसेज वाचत असते। तर त्या मेसेजवर असे लिहिलेले असते की ज्या प्रॉपर्टीवर सगळ्यांचा डोळा आहे त्या रणदिव्यांची प्रॉपर्टी तुझ्याजवळ ठेवणं हे तुझ्यासाठी हानिकारक आहे। त्या प्रॉपर्टीवरून जे काही डील करायचं असेल तर या नंबरवर अगदी कॉन्टॅक्ट करा। त्यानंतर आता इकडे जी आजी आहे, तर आजी आता सारंगची ही बातमी ऐकल्यानंतर अगदी दारात ओरडतच येते। गुलाबदादा त्यांची बॅग हातात घेतात, आजीच्या हाताला धरून घरात घेऊन येतात। तोच लगेच आता दारातच ओरडत येते की सारंग अरे माझा गुंडा गुंडा। तर आता नाना तर डोक्याला हात लावून घेतात आणि सुमित्रा धावतच आता आपल्या आईकडे जाते आणि ऋषिकेश सुद्धा। जानकी आता ह्या आजीचा इतका किरकस असा आवाज ऐकत बाहेर येते। तर आता आजी घाईने सुमित्राला घट्ट मिठी मारते। सुमित्रा जवळ येते, तिच्या मिठीत रडत विचारते की काय झालं ग सुमे, आपल्या लेकराचं अगं सापडला की नाही आपला गुंडा, अगं कुठे आहे माझा सारंग, काय झाले। तर सुमित्रा सुद्धा आता आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडून खूप अशी रडते। आता ऋषिकेशला सुद्धा मिठी मारते आणि त्याच्या गळ्यात पडून रडते की ऋषिकेश अरे कुठे आहे रे आपला सारंग, अरे नाही रे ऋषिकेश तुझा लहान भाऊ आहे तो, तू त्याला शोध रे शोध। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आजी हे बघ अगं तू काही काळजी करू नको, पोलीस आहे ना ते तपास घेतात, सुरू आहे तपास, आणि आपला सौमित्र सुद्धा त्याला शोधायला गेला, त्यामुळे सारंग नक्की सापडेल। आई आजी तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस। तर आता आजी म्हणते की अरे पोलिसांचं सोड, अरे तू स्वतः जा आणि स्वतः मात्र तू आता आपल्या सारंगला शोधून आण। तेव्हा आता जानकीला मात्र हे सर्व बघून अगदी वाईट वाटत असतं। ती मनात म्हणते खरंच सारंगला काही झालेले नाही, पण तरी सुद्धा ह्या ऐश्वर्यासाठी तिचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी हे सर्व नाटक करावं लागतं। आणि हे सगळं करता करता मात्र माझी घरची जी माणसं आहेत तर ती दुखावली जातात, त्याचा खरंच मला खूप त्रास होतोय। आता जानकीला खूप असं वाईट वाटत असतं। तर ऋषिकेश आता आजीला म्हणतो की हे बघ अगं तू प्रवास करून घरी आलेली आहे, त्यामुळे आता तू थोडासा आराम कर, बरं वाटेल तुला। आजी म्हणते की नकोय नकोय, मी ती गुंडी माझी गुंडी आहे ना तिला भेटते, कुठे आहे माझी गुंडी, म्हणून धावत आत जायला निघते। तर आता जानकी आजीला अडवते, म्हणते की आजी आजी ऐश्वर्या तिच्या खोलीमध्ये आहे, चला मी तुम्हाला नेते। तर आजी आता रागाने जानकीला म्हणते की नकोय, काही गरज नाही त्याची, मी एकटी जाऊ शकते। लगेच आता गुंडी गुंडी करत रडतच धावतच आता गुंडीकडे म्हणजे ऐश्वर्याकडे रूम मध्ये जाते। तेव्हा आता लगेच म्हणजे जानकी ही ऋषिकेश जवळ येते आणि ऋषिकेशकडे बघत असते। तर नाना म्हणतात की कालपासून मात्र आपला सारंग बेपत्ता आहे, अजून कसा तो सापडला नसेल। सुमित्रा रडतच म्हणते की अहो मला काय वाटतं की देवळात जावं, देवीला साकडं घालावं, तरच आपला सारंग सापडू शकतो। तेव्हा आता नाना म्हणतात की अगं सुमित्रा तुला बरं नाही, तू कुठे जातेस। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अहो देवी आई आपली परीक्षा बघते,
मी जाते, देवीला प्रार्थना करते आणि माझा विश्वास आहे की देवी आई नक्की माझं घराणं ऐकेल आणि देवी आईच्या आशीर्वादाने नक्कीच आपला सारंग लवकरात लवकर घरी येईल म्हणून मी जाते. तेव्हा आता नाना लगेच उठतात. तर लगेच ऋषिकेश नानांना अडवतो आणि म्हणतो की हे बघा नाना, आईंची इच्छा आहे ना, तिला जाऊन द्या, तुम्ही तिला अडू नका. तर नाना म्हणतात की बरं ऋषिकेश ठीक आहे, मी सुद्धा जातो तिच्या सोबत. आणि सुमित्राला म्हणतात की चल सुमित्रा, आपण दोघे सुद्धा जाऊयात. जानकी म्हणते की हो सावकाश जा. त्यानंतर आता ऐश्वर्या इकडे तो मेसेज वाचते आणि विचार करते की नक्की हा मेसेज आहे तर तो कोणी पाठवला असेल. आणि तेवढ्यात आता आजी धावतच रडतच ऐश्वर्या ऐश्वर्या करत आत येते. तर आता ज्या ऐश्वर्या आपल्या हातातील मोबाईल बाजूला ठेवते आणि म्हणते की आजी तुम्ही हळूच. तर आजी आता ऐश्वर्याचे हात धरते आणि रडत म्हणते की अगं ऐश्वर्या, माझा गुंडा कुठे आहे? अगं खरंच. आणि ऐश्वर्याच्या मिठीत आता ती रडत असते. अगं माझं सारंग घरात नाही, तुझी काय अवस्था झाली असेल हे सगळं काही अगदी बघून खरंच मी समजू शकते ऐश्वर्या तुझं दुःख. अगं काल मात्र सुमित्राने मला फोनवर अगदी गोड बातमी दिली होती की तू आई होणार आहे म्हणून. अगं माझा गुंडा बाबा होणार आहे. मग कसं असं झालं ग? म्हणून आता तिच्या गळ्यात पडून ती खूप आणखीनच रडायला सुरुवात करते. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आजी शांत व्हा. हे बघा अजून तपास सुरू आहे आणि आपल्या सारंगला काही झालेलं नसणार. ठीक आहे, तुम्ही शांत व्हा बरं. अगोदर आपले सारंग अजून देवाघरी नाही गेलेले. आणि तेवढ्यात आता आजी अगदी धक्क्यानेच बाजूला होते आणि म्हणते की अगं ऐश्वर्या, तू असं काय बोलतेस? हे सर्व तू कसं बोलतेस ग? ऐश्वर्या असं बोलू नकोस. अगं मी ज्योतिबाला नवस करून आले की आपला सारंग नक्की सापडेल ग. अगं खरं सांगू का तुला, माझ्या सारंगला बघण्यासाठी माझे डोळे अगदी आसुसलेसले आहे. माझा गुंडा कधी मला बघायला मिळेल ग? म्हणून आजी आता खूप असं रडत असते. त्यानंतर आता अवंतिका इकडे सारंगला तयार करते. जे काही जखमा वगैरे आहे तर त्या अगदी व्यवस्थित अगदी त्याच्या चेहऱ्याला लावते. सारंग विचारतो की बहिणी झाले का? सारंगने डोळे झाकून घेतलेले असतात. तर आता अवंतिका त्याच्यासमोर आरसा धरते आणि म्हणते की हे बघा भाऊजी बघा. तेव्हा आता सारंग जेव्हा आरशात बघतो तर तोच इतका घाबरतो आणि जोरात अगदी ओरडतो, किंचाळतो. तर अवंतिकाच घाबरते. अवंतिका म्हणते की भाऊजी. तेव्हा आता सारंग त्याचा चेहरा बघतो आणि म्हणतो की अहो वहिनी, काय केलं तुम्ही माझ्या चेहऱ्याला हे सर्व? बापरे, खरंच मी इतका घाबरलो आणि खरंच तुम्ही काय हे सर्व मस्त केलं. अगदी सेम टू सेम अगदी मला लागल्यासारखंच वाटतंय आणि आता खरं माझा अपघात झाल्यासारखं वाटतं. वहिनी अहो तुम्ही कमालच केली. खरंच हे सर्व तुम्हाला कसं जमलं? तेव्हा अवंतिका हसते. अवंतिका म्हणते की भाऊजी, परंतु तुम्ही खरंच घाबरलात ना, आपलं मिशन हे सक्सेसफुल. सारंग म्हणतो की हो वहिनी, काय होतो मी आणि काय झालो मी, खरंच मिशन सक्सेसफुल वहिनी. खरंच अहो मी घाबरलो, परंतु हे जे काही झाले ना ते खूप भारी झाले हो. अवंतिका म्हणते की हो ना, वा भाऊजी काय मेकअप केला हो मी. अहो तुम्हाला बॉलिवूडची भूतं सुद्धा आता घाबरतील. तर आता लगेच सारंग म्हणतो की अहो ते भूतांचं जाऊन द्या वहिनी, ते ऐश्वर्या नावाचं भूत आहे ना वहिनी, ते अगोदर बळायला हवं. त्याच्यासाठी तर आपण हे सर्व करतोत ना. तर आता सारंगला आपल्या आईची आठवण होते. तर तो आता अवंतिकाला म्हणतो की वहिनी अहो मी स्वतःला बघून इतका घाबरलो, जर आईने मला ह्या अवस्थेत बघितलं तर ती किती घाबरेलो, तिची काय अवस्था होईल. म्हणजे हेच बघा अहो, सकाळी मी नदीत पडलो हे ऐकून तर आईला चक्कर आली हो. जर तिने मला अशा अवस्थेत बघितलं तर काय होईल हो तिचं. तेव्हा आता अवंतिका म्हणते की भाऊजी अहो तुम्ही कशाला टेन्शन घेतात, कारण आई तुम्हाला बघण्यासाठी इथे येणारच नाही आणि नाना सुद्धा त्यांच्यासोबत तेथेच थांबतील. तुम्हाला बघण्यासाठी फक्त आम्ही आणि ऐश्वर्या इतकेच येणार आहोत आणि आपण हे जे काही केलं ते केवळ ऐश्वर्यासाठीच केले. तेव्हा सारंग म्हणतो की हो, आणि ती तरी नक्की येईल ना मला बघण्यासाठी. तर आता अवंतिका म्हणते की हो नक्की येईल. म्हणजे काय विचारतात, तिला तर यावंच लागेल. इनफॅक्ट मला असे वाटते की आतापर्यंत सौमित्रा आणि पोलीस तर घरी गेले असतील ही बातमी देण्यासाठी. त्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेब आणि सौमित्र जेव्हा रणदेवेंच्या घरात येतात तेव्हा आता सर्वांना खूप टेन्शन येते. आता जानकी आणि ऋषिकेशला ह्या प्लॅनबद्दल माहिती असते, परंतु सौमित्र आणि इन्स्पेक्टर असे नाटक करतात की जणू काही अगदी अशी वाईट बातमी आहे म्हणून. तर आता आजी म्हणते की अरे सौमित्र काय झाले, काही तपास लागला की नाही सारंगचा. तर आता जानकी सुद्धा नाटक करत विचारते की इन्स्पेक्टर साहेब अहो बोला ना, सारंग भाऊजींचा काही तपास वगैरे लागला की नाही. आणि सौमित्र भाऊजी अहो सांगा ना. परंतु आता दोघेही शांत असतात आणि आई आणि नानांसमोर हे नाटक सुरूच असते.
सौमित्र भाऊजी बोला ना, आम्हाला सगळ्यांना खूप टेन्शन आलेले आहे. तेव्हा आता सौमित्र डोळ्यामध्ये पाणी आणत म्हणतो की वहिनी हे बघ. वहिनी आपला सारंग. तेव्हा आता जानकी विचारते की काय झाले. तेव्हा लगेच आता सौमित्र म्हणतो की वहिनी आपला सारंग गेला. आपला सारंग असे बोलून तो आता पायरीवर बसतो आणि खूप रडत असतो. रडण्याचं तो नाटक करतो. जानकी विचारत असते की अहो बोला भाऊजींना काय झाले. तेव्हा आता ऋषिकेश सुद्धा विचारतो की इन्स्पेक्टर साहेब अहो तुम्ही तरी बोला की नक्की काय झाले ते. आता ऋषिकेश आणि जानकी सुद्धा यांच्यासोबत हे नाटक अगदी ऐश्वर्यासमोर करत असतात. ऐश्वर्याच्या मात्र अगदी तोंडातून काही शब्द निघत नसतो. त्यानंतर आता अगदी सगळ्यांचे चेहरे बघून आता ऐश्वर्या विचारते की इन्स्पेक्टर साहेब काय झाले. तर आता इन्स्पेक्टर साहेब आपल्या डोक्यातील टोपी काढतात आणि म्हणतात की खरंच मला हेच कळत नाही की नक्की हे सर्व मी तुम्हाला कसे सांगू ते. एक अशी वाईट बातमी आहे. तर म्हणजे ऐश्वर्या विचारते की म्हणजे काय. आजी सुद्धा विचारते की अरे नक्की काय झाले. तर इन्स्पेक्टर साहेब सांगतात की हे बघा नदीच्या एका कडेला आम्हाला सारंग रणदिवे यांची बॉडी सापडली. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर आता लगेच ऐश्वर्या मनात म्हणते की अरे म्हणजे सारंग तर मेला, परंतु आता ऐश्वर्या तुला स्वतःला रडण्याचं नाटक तर करावं लागेल. उगाच तुझ्यावर संशय यायला नको, नाहीतर तो सारंग मेल्याचा जो काही आरोप आहे तर तुझ्यावरच येईल. तर ऐश्वर्या लगेच आता नाटक करायला सुरुवात करते. नाही हे शक्य नाही, असं होऊ शकत नाही. सारंग आपल्याला सोडून नाही जाऊ शकत. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही खरंच खोटं बोलतात. आणि सौमित्र भाऊजी अहो तुम्ही सुद्धा खोटं बोलतात. असं नाही होऊ शकत. आता सौमित्र तर रागाने हिच्याकडे बघत असतो, कारण ही नाटक करत आहे हे सौमित्र, जानकी आणि ऋषिकेश ओळखतात. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा जोपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी हे सर्व बघत नाही तोपर्यंत मी तुमच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास नाही ठेवू शकत. तर आजी म्हणते की नाही हो तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, तुम्ही दुसऱ्याच कोणाला तरी बघितलेलं असेल. नक्की माझा सारंग जिवंत असेल. तर आता लगेच सौमित्र जोराने म्हणजे ओरडतो आणि उठून आता तो आजीजवळ येतो. नाही ग आजी, अगं आपला सारंग गेला, आपल्याला कायमचं सोडून गेला. तेव्हा आता ऋषिकेश सुद्धा नाटक करत आता म्हणतो की सौमित्र अरे तू नीट बघितलंस ना रे, तो आपला सारंगच होता ना. तेव्हा लगेच आता सौमित्र म्हणतो की हो ना, अरे दादा तो आपला सारंगच होता. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब पुढे म्हणतात की हे बघा चला बॉडीची जी ओळख आहे ती पटवण्यासाठी सारंग यांच्या पत्नी आहे ना ऐश्वर्या रणदिवे यांना आमच्या सोबत यावंच लागेल. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो मी लगेच तुमच्या सोबत येते. आणि आता डोळ्यामध्ये पाणी आणण्याचं नाटक करत म्हणते की आजी चला मी आलेच. आणि आता सगळेजण अगदी जायला निघतात. तर जानकी आता आजीला म्हणते की आजी आम्ही आलोच. गुलाबदादा आणि आजी घरी थांबतात. बाकी सर्वजण आता जातात. नाना आणि सुमित्रा तर देवळात गेलेले असतात. तेव्हा आता सगळेजण आता तेथे येतात. तर आता लगेच तेथे आल्यानंतर मात्र लगेच ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते आणि मला खूप भीती वाटते. जानकी म्हणते की सारंग भाऊजी अहो काय झाले तुमचे. अहो तुमच्या वहिनीला असं न भेटताच तुम्ही असे गेलात का हो, असं का केलं तुम्ही आता. म्हणून जानकी ऋषिकेशच्या मिठीत येते आणि रडण्याचं नाटक करत असते. तर ऋषिकेश तिला समजावतो. ऋषिकेश म्हणतो की अगं शांत हो, जाऊन दे, काही नाही, होईल आपलं सगळं काही व्यवस्थित. सारंग आता आपल्याला सोडून तर गेला, त्यामुळे तू स्वतःला सांभाळ ग. तेव्हा आता अवंतिका सुद्धा अगदी सौमित्राच्या गळ्यात पडते आणि रडते. अरे सौमित्र आता रक्षाबंधनला मी राखी कुणाला बांधू रे. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या ह्या सगळ्यांकडे बघते आणि आपल्या मनात म्हणते की आता हे सगळेजण असे इतके का रडतात. सारंग खरंच मेलेला आहे का. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब ऐश्वर्या रणदिवे यांना म्हणतात की हे बघा ऐश्वर्या रणदिवे प्लीज तुम्ही आता कापड जरा बाजूला करा आणि ओळखा की हे नक्की सारंग रणदिवेच आहे का. तेव्हा मात्र ऐश्वर्या आता घाबरतच सारंगच्या डेड बॉडी जवळ येते, म्हणजे जी खोटी आहे तर तिच्या जवळ. आता सारंग तर नाटक करत असतो, परंतु हे सर्व आता सौमित्र, अवंतिका आणि ऋषिकेश, जानकी यांना माहिती असते, परंतु आता ऐश्वर्याला हे माहिती नसतं. आता ऐश्वर्या मात्र अगदी घाबरतच ते कापड आता बाजूला करायला येते आणि जेव्हा आता सारंगच्या चेहऱ्यावरील ते कापड ती बाजूला करते तेव्हा तर बघता क्षणी ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते. आता ऐश्वर्या असं वाटतं की नक्की सारंग गेलेला आहे. तिला आनंद सुद्धा होतो की सारंग गेला, बरं झालं एकदाचा. परंतु आता सौमित्र, अवंतिका आणि ऋषिकेश हे सगळेजण आता इतके मोठ्याने रडायला सुरुवात करतात. ते आता नाटक करत असतात आणि आता नाटक करता करता ऐश्वर्यासमोर ते अगदी मोठ्याने रडतात, जसं त्यांना इतकं दुःख झालेलं आहे असे ते ऐश्वर्याला दाखवतात. जानकीला मात्र आता हसू येत असते. ते इन्स्पेक्टर साहेबांना खुणावते. फक्त आता यामध्ये
आता शॉक आहे तर तो ऐश्वर्याला बसलेला असतो। तेव्हा आता ती यांच्यासमोर रडण्याचं नाटक करते की सारंग सारंग अहो हे सर्व काय झाले सारंग असे ती आता रडत असते। तेव्हा आता सर्वांना ऐश्वर्याचा इतका राग येत असतो कारण किती नाटक करण्यात ही अगदी पुढे आहे हे मात्र सगळ्यांच्या लक्षात येते। तर तेव्हा आता ऐश्वर्या रडण्याचं नाटक करत म्हणते की सारंग अहो सारंग उठा ना उठा हो सारंग उठा आणि रडतच आता बाहेर जाण्याचं नाटक करते। तेव्हा आता सर्वजण ऐश्वर्या समोर रडत असतात। तेव्हा आता ऐश्वर्या झाडाखाली येते आणि हसणार सुद्धा असते। तर लगेच आता जानकी म्हणते की सारंग भाऊजी उठा। तर आता सारंग डोळे उघडतो आणि गेली का असे विचारतो। तेव्हा लगेच आता सगळेजण हसतात। तेव्हा सारंग म्हणतो की बरं झालं गेली कारण किती जोरात असे ती माझ्या कानाखाली किंचाळली। तेव्हा आता नाकातील जे काही कापूस वगैरे घातलेला आहे तर जानकी म्हणते की अहो सारंग भाऊजी काढा ते। तर आता लगेच सारंग म्हणतो की खरंच माझा श्वास अगदी गुदमरला होता। आणि तेव्हा आता जानकी देवाला हात जोडते आणि म्हणते की देवाच्या कृपेने आपला हा प्लॅन सक्सेस झाला। तर आता लगेच सारंग म्हणतो की हो ना। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की खरंच माझ्या इतक्या दिवसांच्या सर्व्हिसमध्ये आता हे सर्व आहे तर ते मी पहिल्यांदाच करतोय आणि सगळेच तुम्ही रणदेवे आहात ना खरंच खूप ग्रेट आहात। तेव्हा आता जानकी म्हणते की नाही हो इन्स्पेक्टर साहेब कारण तुमच्याशिवाय हे सर्व अशक्यच होतं। म्हणून आता जानकी ही अगदी इन्स्पेक्टर साहेबांसमोर हात जोडते आणि इन्स्पेक्टर साहेब खरंच तुमची खूप मदत झाली म्हणून त्यांचे आभार मानते। तेव्हा आता सारंग लगेच उठून बसतो आणि म्हणतो की माझी। तर आता लगेच ऋषिकेश म्हणतो की अरे सारंग तू मुर्दा आहेस अरे पडून राहा ती जर परत आली तर। तेव्हा लगेच आता ऐश्वर्या ही बाहेर गेलेली असते तर जानकी म्हणते की नाही येणार ती परत कारण त्या ऐश्वर्याला मी पुरतं ओळखून आहे। तर बाहेर जाऊन अगदी नाचत असेल आनंदाने उड्या मारत असेल। जानकी जे काही आता बोलत आहे शेवटी तेच खरं होते कारण बाहेर आल्यानंतर आता ही ऐश्वर्या अगदी आनंदाने उड्या मारत असते आनंदाने नाचत तर असतेच अगदी देवासारखं। अगदी देवाने माझं ऐकलं म्हणजे खरंच देवा अगं ह्या सारंगचा तर अगदी रंगच उडाला। अगदी देवाने माझं घराणं ऐकलं तर सारंग कायमचं मला सोडून गेला तर आता ह्या रणदिव्यांची सगळी काही प्रॉपर्टी माझीच असेल। तेव्हा आता हे सर्व मात्र जानकी आतमध्ये सुद्धा म्हणत असते की आता त्या ऐश्वर्याला असं वाटेल की रणदिव्यांची सगळी प्रॉपर्टी तिचीच होईल म्हणून। परंतु तिला हेच कळत नाही की तिचं जे कर्म आहे तर तेच मी तिला परत देणार आहे म्हणून। आणि हे बघा ऋषिकेश इथून पुढे मात्र मला हे सर्व हँडल करायचे आहे। तर तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मी आलोच म्हणून ऋषिकेश आता ऐश्वर्याकडे बाहेर जायला निघतो। तर इन्स्पेक्टर साहेब आता म्हणतात आपण सगळ्यांनी आता इथे थांबायला नकोय नाहीतर ऐश्वर्याला संशय येईल। तेव्हा आता सौमित्र अगदी खुशून सारंगकडे बघत असतो। तर अवंतिका म्हणते की बघितलंस का मेकअप कसा केला ते खुणावून। तर लगेच आता सारंग म्हणतो की हो हो वहिनी खरंच तुम्ही काय रडण्याची ऍक्टिंग केली हो मला तर हसायला येत होतं परंतु भारीवर का सगळं काही अगदी एकदम भारी होतं। तेव्हा आता जानकी एकटी सारंग भाऊजींजवळ थांबलेली असते आणि बाकी सर्वजण बाहेर जातात। तर जानकी आता सारंगला म्हणते की सारंग भाऊजी तुम्ही ठीक तर आहात ना। तर सारंग म्हणतो की हो वहिनी। तर जानकी म्हणते की हे नाटकापुरतंच ठीक आहे देव करो परंतु तुमच्या बाबतीत असं काही न घडो। स्वप्नात सुद्धा मी तुमचा असा विचार नाही करू शकत आणि त्यामुळे तुम्हाला कुणाची दृष्ट लागायला नकोय म्हणून जानकी आता आपल्या डोळ्यात जे काही पाणी आलेलं आहे तर ते काजळ काढते आणि सारंगची दृष्ट काढते। तेव्हा सारंग म्हणतो की वहिनी तू माझ्यासोबत आहे ना मग मला काही होणार नाही नको काळजी करू। परंतु वहिनी अगं त्या ऐश्वर्याला चांगली अद्दल घडायला हवी। तेव्हा आता जानकी म्हणते की खरं आहे आणि ऋषिकेश गेलं ना आता सगळं काही अगदी समजावेल। तेव्हा मात्र आता लगेच जानकी ही आणि सारंग हे तयार होतात। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता मात्र जानकी ही अगदी खुश होत सारंगला म्हणते की आता मात्र ऐश्वर्याच्या पापाचा हिशोब सुरू होईल। तर ऋषिकेश बाहेर येतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की मला माहिती आहे की माझा भाऊ तुझ्यामुळे मेलेला आहे। तर सारंगने जाता जाता मला हे सर्व सांगितले होते की सगळी काही प्रॉपर्टी तू तुझ्या नावावर केलेली आहे तर सुईच्या टोकावर मावेल इतकी सुद्धा प्रॉपर्टी मी तुला कधीच मिळून नाही देणार असे बोलून ऋषिकेश आत जातो। तेव्हा आता रडतच जानकी आतमध्ये सारंगला म्हणत असते की आपण हे नाटक करतोय खरे परंतु आता ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या घरच्यांच्या तब्येतीवर व्हायला नकोय। तेव्हा मात्र आता नक्की सारंग मेलेला आहे असे सर्वजण दाखवण्यासाठी सारंगचा जो काही फोटो आहे तो घरामध्ये लावला जातो आणि आता जे काही सारंगचे अंत्यविधी आहे तर ते सगळे पूर्ण करून त्याचे विधी पूर्ण होत असतात। आता घरी सगळेजण येतात आणि आता सगळेजण रडण्याचं नाटक करून जानकी आता सारंग भाऊजींच्या फोटोला हार वगैरे घालून हात जोडते। तर आता ऐश्वर्या अगदी जे काही विधवेचं रूप आहे तर ते घेते आणि सगळ्यांकडे बघते आणि मनात म्हणते की नक्की ह्या सगळ्यांचं काहीतरी नाटक सुरू आहे। तर
परंतु सारंग मेलेले आहे हे सुमित्रा आईला का सांगत नाही, तर त्यामुळे आता आईंना सारंग या जगामध्ये नाही हे कळायलाच हवे. म्हणून आता ऐश्वर्या अगदी पांढरी साडी वगैरे नेसून रिक्षातून येते. आता मात्र ऐश्वर्याचा हा सगळा काय प्लॅन आहे आणि आता मात्र सगळेजण तिच्यासोबत हा प्लॅन खेळत आहे, ऐश्वर्या समोर येईल का? तर ते बघण्यासाठी मित्रांनो आता आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा. अगदी मनापासून धन्यवाद.